पंचगंगा नदीला पूर आलेला आहे। दरम्यान पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये देखील गेलेलं आहे। कट्टीमोळा डोहाकडे आम्हाला जायला झालं नाही, त्यामुळे बोटीतून आज विरोधी पक्षनेते हे कट्टीमोळा डोहाची पाहणी करायला आले। तुम्ही पाहणी करण्यामागचं कारण काय? आज आपल्या इचलकरंजी शहराला मधरेवाडीची पाणी योजना आहे, पंचगंगेची पाणी योजना आहे आणि पंचगंगेच्या नदीवर अशी कट्टीमोळा डोह योजना ही तुम्हाला मागे जी दिसते कट्टीमोळा डोह योजना या जवळजवळ 2-2.25 कोटी रुपये खर्च करून केलेली ही योजना आहे। ही स्टँड बाय योजना आहे म्हणून आम्हाला प्रशासनाकडून सांगितलं जातं। ही योजना पूर्णपणे ठप्प आहे। ही 2-2.25 कोटी रुपये खर्च करून इथं उपसा काय नाही आहे आता सध्या। म्हणजे मधरेवाडीची योजना आहे, पंचगंगेची योजना आहे आणि कट्टीमोळा डोहाची योजना आहे। नदीत पाणी आहे, पाऊस का आता चांगला चालू आहे। असं असताना आज पण इचलकरंजी शहरवासियांना 4 दिवसातनं 5 दिवसातनं पाणी यायला लागलंय। आमचं म्हणणं आहे सत्ताधारी पक्षाला आणि प्रशासनाला एवढं पण निष्ठुर तुम्ही वागू नका। पाणी असताना या तिन्ही योजना कार्यान्वित होता या ठिकाणी असताना तुम्ही 1 दिवस आड पाणी इचलकरंजी शहराला दिलं पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे। भावना आमची ही आहे की बाबा इचलकरंजी वासियांना आता पावसाळ्या दिवसात तर 1 दिवस आड पाणी मिळू दे, ही स्वच्छ भावना आमची या ठिकाणी आहे। पाऊस गेले 8 दिवस झाले पाऊस सुरू आहे आणि तरी तुमचं असं म्हणणं आहे की बाबा पाणी आठवड्यात रोज पाणी मिळालं पाहिजे। पाणी नव्हतं, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यावेळी आम्ही समजून घेतलं, इचलकरंजी वासियांचा संयम आहे त्यांनी समजून घेतलं। पण आता नदीत पाणी फुललं आहे, कृष्णेत पाणी आहे, पंचगंगेत पाणी आहे, पंचगंगा योजना उपसा चालू आहे, मधरेवाडी उपसा चालू आहे आणि कट्टीमोळा बंद ठेवल्या। ठीक आहे ना, आज तर तुम्ही आता पाणी असताना तर 1 दिवस आड पाणी द्या, दररोज राहू दे, 1 दिवस आड तरी द्या। म्हणजे एवढं गेंड्याच्या कातडीचं प्रशासनानं वागणं अयोग्य आहे असं माझं म्हणणं आहे। आपण इथं आलो, पाहणी केली, पाहणी दरम्यान इथली परिस्थिती दिसते ते डोह बंद आहे। प्रशासन याबाबत काय सांगते? प्रशासनाला मी संपर्क साधला असता ते म्हणतात की कट्टीडोहा योजना ही आहे की आम्ही स्टँड बाय ठेवल्या। म्हणजे उन्हाळ्यात पंचगंगेचं तिकडल्या चाकीवरचं पाणी उपसायचं जर बंद झालं तर पाण्याचा डोस जास्त असतो, त्यावेळी आम्ही ही योजना वापरतो असं त्यांनी सांगतात। परंतु मधल्या काळामध्ये मी माहिती घेतली तर इथं उपसा पुन्हा करत होते, पण अलीकडे आता हे पूर्णच बंद ठेवलेलं आहे। आम्हाला पाणी तुम्ही द्या, 1 दिवस आड पाणी द्या। आता नदी फुल्ल भरलेली आहे, पाणी आहे, त्याच्यामुळे आम्हाला पाणी नागरिकांना माता भगिनींना मिळावं ही आमची भावना। तर विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक शिवाजी पाटील यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे कट्टीमोळा डोहची। कट्टीमोळा डोह बंद आहे हे प्रशासनाचं देखील म्हणणं आहे, प्रशासन देखील सांगितलं आहे आणि ते स्टँड बाय आहे असं म्हणतात। जय पाटील यांचं असं म्हणणं आहे की पावसाळा सुरू झाला, आता नदीमध्ये पाणी आहे, नदीमध्ये पाणी असताना तुम्ही 1 दिवस आड पाणी का देत नाही नागरिकांना, हा त्यांचा प्रश्न आणि हा प्रश्न रास्त आहे। आता यापुढे सत्ताधारी मंडळी आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेते पाहूयात आपण। कॅमेरामन गौरव कोस्टीसह मी विनायक कलडोने।